नमस्ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्याच्या डिफरंट मेथड्स आहेत. यापूर्वी आपण पाहिलं होतं ॲट द सेम बॉडीज डिफरंट पोझिशन्स ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन्स वी गेट द डिफरंट मोमेंट ऑफ इनर्शिया. And that's why we are called as a moment of inertia is a vector physical quantities. मग एखादी बॉडीज घेतली, ॲक्सिस ऑफ रोटेशन्सची पोझिशन्स बदलली, तर मोमेंट ऑफ इनर्शिया का बदलते आणि मग ते कॅल्क्युलेट कशा करता येतात. तर यासाठी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आणि प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस हे दोन्ही पाहिलेलं आहे. या दोन्ही प्रिन्सिपलचा वापर करून आपल्याला एकाच बॉडीच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन्स बदलली तर मोमेंट ऑफ इनर्शिया बदलते आणि ती डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येते. हे आपण फॉर्म्युलेज पाहतोय. सर्वप्रथम आपण बोर्डकडे येऊया. तर बोर्डमध्ये पहा, आपल्याला लक्षात येईल आपण एक रिंग्स थिन युनिफॉर्म रिंग्स ही सिलेक्ट केलेली आहे आणि थिन युनिफॉर्म रिंग्समध्ये आपण डेरिवेशन्स पहिला सुरुवातीला डिराईव्ह केलेलं आहे. डेरिवेशन्स डिराईव्ह केलेलं आहे. तर त्यावेळी कोणतं डेरिवेशन्स डिराईव्ह केले? रिंग्स बॉडी घेतली होती आणि त्या रिंग्सचा एक स्मॉल एलिमेंट सिलेक्ट घेतला होता आणि त्या एलिमेंट्सवरून काय केलं आहे, टोटल रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केली होती. पण त्या रिंगची कोणती केस डिराईव्ह केली ती महत्त्वाची आहे. ती केस असं असणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन मी असं दाखवलं होतं आणि ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन्सला काय केली होती, त्या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डेरिवेशन डिराईव्ह केली. म्हणजे याचा अर्थ हा ॲक्सिस कसा असणार आहे, तर तो ॲक्सिस त्या रिंगला कसा असणार आहे, रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि तो सेंटरमधून जातो. म्हणून ह्या ॲक्सिसचा महत्त्वाची पोझिशन अशी आहे, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे याचा अर्थ प्लेनला तो परपेंडिक्युलर आहे आणि सेंटरमधून जातो. तर त्यावेळी त्या बॉडीची रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया कशी असणार आहे, IC = mr². म्हणून ही पोझिशन जी आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनची अतिशय महत्त्वाची आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग्स, position axis of rotation about an axis of rotation passing through the center and perpendicular to its plane. Okay, r is the radius of the ring and m is the total mass of the rings. Second position, जर axis of rotation चेंज करायचं म्हटलं, समजा मी डायग्राम दाखवतोय, इथं डायग्राम इथे दाखवतोय पहा. ही अशी रिंग्स आहे, कन्सिडर करूया आपण. ही काय असे रिंग्स आहे. आता मी डबल दाखवत नाही, सिंगलच दाखवतो. रिंग्स आहे. हा सेंटर C ऑलरेडी आपल्याला माहित असणार आहे. हा सेंट्रल C मधून जाणारा आहे, सेंटर आहे, प्लेनला परपेंडिक्युलर आहे. त्यावेळी त्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया IC = mr² आपल्याला दिलेली आहे, नोन आहे. समजा आपल्याला ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन बदलायची, ती कोणती असणार आहे, समजा ही घेतोय आणि या पॉइंट मधून, समजा हा पॉइंट आपण O कन्सिडर करूया, तर या O पॉइंट मधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केला. तर तो ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा आहे ते महत्त्वाचं आहे. तर हा ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा असणार आहे, या प्लेनला परपेंडिक्युलर घेतलेला आहे, म्हणजे ॲज अ सेम सेंट्रल ॲक्सिस. पण तो परपेंडिक्युलर असून कसा असणार आहे, टँजन्शियली पाथनं जातो. आणि म्हणून ही पोझिशन ॲक्सिस ऑफ रोटेशनची अतिशय महत्त्वाची आहे. मग या पोझिशनला म्हणायचं आहे अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन. या पोझिशनला काय म्हणायचं आहे, अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द टँजंट, पासिंग थ्रू द टँजंट्स अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. मग जर असं असेल तर आपल्याला ह्या O ॲक्सिसला म्हणजेच IO ची मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची. तर त्यावेळी ऑब्झर्व करताना एक लक्षात ठेवायचं आहे, ज्या ॲक्सिस भोवती त्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला नोन असेल आणि ह्या ॲक्सिस भोवती काढायचे, हे दोन्ही कशा आहेत, पॅरलल आहे. दोन्हीचं रिलेशन कसं आहे, पॅरलल आहे. आणि म्हणून आपल्याला प्रिन्सिपल ऑफ
पॅरलल ॲक्सिसचा यूज करायचा आहे. आता प्रिन्सिपल ॲक्सिस पॅरलल कोणता आहे, तर ज्याची ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे, ज्याची माहिती आहे आणि त्याला mh² हा फॉर्म्युला आहे. आता यामध्ये काय असणार आहे, आयसी नोन आहे, किती आहे, mr². व्हॉट इज m, टोटल मास ऑफ द रिंग. व्हॉट इज h, h इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. आणि म्हणून या दोन्ही मधला पॅरलल ॲक्सिस मधला डिस्टन्स किती असणार आहे, ॲज अ रेडियस ऑफ द रिंग्स. अँड सो h इज इक्वल टू r. या दोन्ही व्हॅल्यूज आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस मध्ये ठेवूया आणि त्यावेळी होईल IO इज इक्वल टू द IC इज द mr², IC इज द mr² प्लस h² आहे, h ची व्हॅल्यूज काय होईल r आणि ती r² होईल. म्हणजेच IO इज इक्वल टू द 2 टाइम्स ऑफ mr². बघा ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन चेंज केली, सेंटर मधून पास होते, परपेंडिक्युलर असेल तर काय होईल, mr². तोच ॲक्सिस जर टँजंट आहे, परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर 2mr², म्हणजे डबल न इन्क्रीज होईल. आणि समजा थर्ड मी इथे घेतोय, अशी केस असेल, कन्सिडर करूया आपण. हा सेंट्रल ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला नोन आहे, IC म्हणून इथं, आणि कन्सिडर करूया दिस इज mr² माहिती आहे आपल्याला. आणि आपल्याला पाहिजे आहे अबाउट एनी डायमीटर, हा डायमीटर घेतोय मी आणि तो कन्सिडर करूया एक्स ॲक्सिस आहे. आणि ह्या एनी डायमीटरला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज Ix. ती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग विचारात घेतला रिंग, जर विचारात घेतली तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन मास. मग हा x आणि हा IC एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल, परपेंडिक्युलर ॲक्सिसचा यूज करावा लागेल. पण त्यामध्ये अजून एक बेसिक कन्सेप्ट अशी असणार आहे, या रिंगचा कोणताही डायमीटर्स घ्या, त्यामुळे त्या रिंगचं डिवायडेशन्स होतं, मास डिस्ट्रीब्युशन दोन्ही बाजूला जे तयार होतं त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनला ते सारखंच असतं. त्यामुळं या डायरेक्शन्समध्ये डायमीटर घ्या, या डायरेक्शन्समध्ये डायमीटर घ्या, या डायरेक्शन्समध्ये डायमीटर घ्या, कोणत्याही डायमीटरचं अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया ही कशी असणार, रिंगची सारखीच असणार आहे. मग आपल्याला रिलेशन्समध्ये ठेवायचं आहे, म्हणून आपण अजून एक डायमीटर सिलेक्ट करूया की तो ह्या एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असेल, आणि असा मी घेतो आणि त्याला नाव देतो y ॲक्सिस, आणि अबाउट y ॲक्सिसला मोमेंट ऑफ इनर्शिया IY. आता विचार करा, Ix आणि IY आपण जे दोन्ही डायमीटर्स घेतलेले आहेत त्या अराउंड दॅट दोन्ही सारखी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, म्हणून मी इथं लिहितोय येणार आहे Ix इज इक्वल टू IY, सारखीच येणार आहे. हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत आणि थर्ड ॲक्सिस जो सेंट्रल ॲक्सिस आहे तो काय असणार आहे, म्युच्युअली परपेंडिक्युलर असून तो त्या दोन्हीला परपेंडिक्युलर आहे आणि प्लेनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, आणि हा झेड ॲक्सिस कन्सिडर करूया, IZ इज इक्वल टू Ix प्लस IY, हे रिलेशन्स आपल्याला वापरता येईल. मग IZ इज इक्वल टू Ix प्लस IY, हे दोन्ही सारखे आहेत, म्हणून x IY ची व्हॅल्यूज आपण Ix ठेवूया. सो दॅट IZ इज इक्वल टू Ix प्लस IY. म्हणजेच IZ इज इक्वल टू द Ix प्लस IY, म्हणजे इथं x राहील 2Ix. आणि आपल्याला काय काढायचं आहे, अबाउट एनी डायमीटर, म्हणजे x ॲक्सिस काढायचे किंवा y ॲक्सिस काढायचे, दोन्हीची सारखीच येणार आहे. IY असेल ती किती असेल, IZ/2, हा इकडचा 2 डिवाइड होईल आणि म्हणून व्हॅल्यूज मिळेल Ix किंवा IY कोणताही डायमीटर असेल तो म्हणजेच mr²/2. ओके, इथं प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस वापरले. डायरेक्टली आपण थर्ड अजून एक केस विचारत आहे, ती मी केस तुम्हाला सांगता येते का बघा. ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन दाखवते मी, फोर्थ पोझिशन घेते मी. सपोज दिस इज द रिंग्स, हे रिंग घेतोय
हा सेंटर आहे. आणि नेक्स्ट विचारात येतोय हा आपण डायमीटर अबाउट सेंट्रल ॲक्सिस माहिती आहे. सपोज दिस इज द सेंटर मधून जातो, इन द प्लेन मध्ये आहे डायमीटर, आणि अबाउट दिस सेंट्रल ॲक्सिस इक्वल आपण आता कॅल्क्युलेट करले mr²/2 ही व्हॅल्यूज मिळाली. तर नेक्स्ट पोझिशन्स आपण दाखवतो. जर समजा अशा पद्धतीचा ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला आणि हा ओ आहे, तर या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया त्या रिंगची कशी असणार आहे. तर ही पोझिशन्स कोणती आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग्स अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द टँजंट. टँजंट आहे, हाई टँजंट आहे, हाई टँजंट आहे. पासिंग थ्रू द टँजंट्स इन द प्लेन लॅमिना, हा इन द प्लेन मध्ये आहे आणि हा परपेंडिक्युलर आहे. पोझिशन्स बदलली. टँजंट आहे इन द लॅमिना मध्ये आहे, इन द प्लेन ऑफ द रिंग्स मध्ये आहे, आणि हा परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. आणि म्हणून असं जर असेल तर आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, बाय युझिंग परपेंडिक्युलर ॲक्सिस. आणि म्हणून जो टँजन्शियल ॲक्सिस आहे त्याला आपण ओ पॉइंट मधून पास होतोय म्हणून ओ दाखवूया. बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ पुन्हा पॅरलल ॲक्सिस विचारात घ्यायचं आहे. आणि म्हणून पॅरलल ॲक्सिस IO इज इक्वल टू IC प्लस मास इंटू डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस h². ठेवूया आपण. व्हॉट इज IC? IC ची व्हॅल्यू सेंट्रल अबाउट एनी डायमीटर्स आपण कॅल्क्युलेट केली ती किती आहे, mr²/2 mr²/2 प्लस m is the mass constant. What is h? Distance between two parallel axes. This is r and this is r². यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, mr²/2. ओके, म्हणजेच काय होईल, हा 2 इकडे मल्टिप्लाय होईल 2mr² आणि डिवायडेड बाय 2 राहील. म्हणजे याचा अर्थ काय, 3/2. दिस इज 1mr² प्लस 2mr², 3mr²/2 म्हणजे 3/2 mr². दिस इज I. या चारही एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येतं ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन्स बदलली, मास तेच आहे, रेडियस ऑफ द रिंग सारखीच आहे, पण ॲक्सिस ऑफ रोटेशन्स बदलली की मोमेंट ऑफ इनर्शिया व्हॅरीज होतात. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला फाइंड आउट करता येतं रिंग्स सेम आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज होतात. आणि म्हणून यापूर्वी आपण फिजिकल सिग्निफिकन्समध्ये सांगितलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड्स ऑन पोझिशन्स ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपण रिंगच्या डिफरंट पोझिशन्स ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून मोमेंट ऑफ इनर्शिया तयार होते. ही चारही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. पुढील नेक्स्ट व्हिडिओ आपण ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया विथ डिफरंट पोझिशन्स ऑफ रोटेशन ॲक्सिस पाहतोय आपण. पण या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून लाईक करा, म्हणजेच पुढील नेक्स्ट व्हिडिओ अपडेट होतील. धन्यवाद.